सुरुवातीला एक मोठी बातमी. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काल रात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांची एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत चारही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते. गेल्या काही दिवसांपासून शिवतारे बारामतीची जागा लढण्यावरती ठाम होते. मात्र ही कालची बैठक झाल्यानंतर आता शिवतारेंचा अजित पवारांवरचा विरोध मावळल्याची माहिती आहे. अशातच आज विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत. या बैठकीमध्ये शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली आणि या बैठकीच्या वेळी शिवसेना आमदार भरत गोगावले देखील उपस्थित होते. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडे. तुषार, अखेर काल वर्षावरती विजय शिवतारे यांची किंवा यांचं मत परिवर्तन करण्यात सरकार सक्सेसफुल झालं म्हणायचं का? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर महायुतीमध्ये जो काही तिढा निर्माण होतोय त्या संदर्भात महायुतीचे प्रमुख 3 नेते आपल्याला मिळून तो तिढा मिटवताना पाहायला मिळतात. बारामती मतदारसंघांमध्ये हा तिढा विजय शिवतारेंच्या मुळे निर्माण झाला होता. विजय शिवतारे बारामतीची लोकसभेची जागा लढवण्यावरती ठाम होते. मात्र जी खात्रीदार सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार विजय शिवतारेंची नाराजी दूर झालेली आहे आणि त्या संदर्भात विजय शिवतारे आज पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती देऊ शकतात अशी खात्रीदार सूत्रांची माहिती आहे. कारण की विजय शिवतारे गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्यावरती नाराज होते. अजित पवार आणि विजय शिवतारेंचा वाद हा संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. मात्र आता महायुती धर्म पाळावा ही भूमिका विजय शिवतारेंनी घेतली पाहिजे असं एकनाथ शिंदे त्यांना वारंवार समजावत होते. म्हणजे तरी विजय शिवतारे ऐकायला तयार नव्हते. मात्र काल अखेर वर्षा निवासस्थानी विजय शिवतारे हे त्याच्या खाजगी कामासाठी आले होते तेव्हा त्यांची नाराजी दूर झाल्याची आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे आणि आज विजय शिवतारे या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ शकतात. बरं, आणि अगदी विजय शिवतारे वर्षा बंगल्यावरती त्यांच्या बाजूला अजित पवार दिसतायत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत. त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आलाय आणि एक पत्र सुद्धा देण्यात आलंय. तर ते नेमकं कसलंय? आपण जर पाहिलं असेल तर विजय शिवतारे त्यांच्या मतदारसंघातले विषय घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटले. मात्र विजय शिवतारेंना वर्षा निवासस्थानी काल बोलवण्यात आलं होतं आणि काल त्यांना बसून त्यांची नाराजी दूर करण्यात आली. कारण की विजय शिवतारेंची नाराजी दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. मात्र तरीही विजय शिवतारे मी बारामती लोकसभेची जागा लढणारच या मुद्द्यावरती ठाम होते. मात्र जर विजय शिवतारे लढले असते तर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसला असता. ही सगळी बरोबर ओळखून हे सगळं गणित ओळखून आणि तुषार, विजय शिवतारेंच्या चेहऱ्यावरचा हास्यच सांगतंय की कुठेतरी त्यांची नाराजी दूर झाल्याचेच हे संकेत आहेत. मात्र त्यांची अधिकृत भूमिका जी काही आहे ती आपल्याला आज त्यांच्या पत्रकार परिषदेमधून कळेलच. मात्र महायुतीचे हे नेते विजय शिवतारेंची नाराजी दूर करण्यात यशस्वी झालेत का आपल्याला आज कळेलच. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे महायुतीचं जागा वाटप अजून काही निश्चित झालेलं नाही. मात्र काही मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे तर काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतल्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वर्षावरती शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असलेले खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते तर दुसरीकडे सुनील तटकरे यांच्या उमेदवारीवरून रायगडमधील शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. यावरती चर्चा करण्यासाठी सुनील तटकरे तर शिवसेनेकडून आमदार थोरवे, भरत गोगावले, महेंद्र दळवी सुद्धा उपस्थित होते. दुसरीकडे अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं आनंदराव अडसूळ हे देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे अडसूळ देखील वर्षावरती पोहोचले होते. मुख्यमंत्री यांनी अडसूळ यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. तर खासदार भावना गवळी, धैर्यशील माने हे देखील काल वर्षा बंगल्यावरती हजर होते. सर्वच पदाधिकाऱ्यांना हीच अपेक्षा आहे की आपली जागा, शिवसेनेची जागा शिवसेनेकडेच राहायला पाहिजे आणि म्हणून आम्ही या 2 दिवसापूर्वी देखील मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी भेटलो होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की आपण धनुष्यबाणासाठी नाशिकची जागा ही 100% त्या ठिकाणी आग्रही मागणी ज्या शिवसैनिकांच्या भावना आहेत त्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित आम्हाला देखील विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदय ही जागा शिवसेनेला सोडून देतील.
अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्यासोबत आहेत. तुषार, जे कोणी नाराज झालेले इच्छुक होते लोकसभेसाठी ते तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होतेच काल. त्याचसोबत ज्या जागांवरती अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही तिकडचे आग्रही असणारे किंवा इच्छुक असणारे उमेदवार सुद्धा काल वर्षावरती होते. तर काय वातावरण होतं काल वर्षावरचं? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर सातारा लोकसभा मतदारसंघ आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ, सातारा लोकसभा मतदारसंघ तसा पाहिला तर हा राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ आहे. मात्र या मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे निवडणूक लढण्यावरती ठाम होते. त्यामुळे या मतदारसंघाची अदलाबदल करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून उदयनराजे भोसले आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतील. त्यामुळे सातारा हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गेल्यामुळे नाशिकचे पालकमंत्री, त्यामुळे आता नाशिकला ही राष्ट्रवादीला जागा सोडायला लागणार आहे. म्हणून त्या ठिकाणी हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून हेमंत गोडसे त्यांचे कार्यकर्ते नाराज होऊन आपल्याला काल वर्षावर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे सुनील तटकरे जे रायगड मधून त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेली आहे. मात्र स्थानिक पातळीवरती 4 आमदार आपल्याला शिवसेनेत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी त्या आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे जी जरी नाराजी सुरू असली तरी डॅमेज कंट्रोल महायुतीतले प्रमुख 3 नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करत असल्याचं पाहायला मिळतंय. जी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळते ते मात्र महायुतीमध्ये पाहायला मिळत नाही. त्याचं कारण असं की हे प्रमुख 3 नेते एकत्र बसून बरोबर आहे तुषार, पाहायला मिळत. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे महायुतीचे नेते हे कोणी नाराज आहेत किंवा इच्छुक आहेत त्यांच्यासोबत सतत संपर्कात आहेत. त्यामुळे आपल्याला कळेलच येत्या काळामध्ये नेमकं काय होतं नाराजांबद्दल आणि इच्छुकांबद्दल. आता नवनीत राणा यांच्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजेच अमरावती लोकसभा मतदारसंघ यंदा त्या भाजपच्या तिकिटावरती लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. भाजपच्या 7व्या यादीमध्ये नाव जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष त्यांना निवडणुकीमध्ये पाठिंबा देणार आहे आणि नवनीत राणांची थेट लढत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याशी होणार आहे. वंचितनं अमरावतीवरून प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी दिली आहे. आम्ही घटक म्हणून काम केलं, पण तोच विचारधारांनी 5 वर्ष पूर्ण केले. आणि बावनकुळे साहेबांचं नेहमी आणि आमचे देवेंद्र दादाचं नेहमी आमच्या सोबत पाठिंबा राहिलेलाच आहे. ते आमच्या पाठीशी होतेच. 2014 पासून रवीजी एक विधानसभा सदस्य म्हणून, एक आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी होते. ऑपोजिशन मध्ये बसलो तरी आम्ही त्यांच्या सोबतच होतो. ऑपोजिशन मध्ये राहून पूर्ण वेळ ते 33 महिना आम्ही पूर्ण लढा दिला. मोदीजींच्या विचाराला महाराष्ट्रामध्ये कुठेही दबू दिला नाही आणि ते नेहमी आवाज उचलत गेलो. ऑपोजिशन मध्ये असतानाही सुद्धा सोबत होतो आणि जेव्हा सरकार आली तेव्हाही आम्ही सोबत आहे. कारण विचारधारा एक असल्याने मला आज उमेदवारी घोषणा करून हे दाखवून दिलं की हार्डवर्क ऑलवेज पेज. दादा त्याच्यासाठी आपलं आणि मी एक साधी कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आणि मोदीजींचं जे टार्गेट आहे अबकी बार 400 पार, ते 400 मध्ये अमरावती राहील एवढा निश्चित मी आपल्याला सांगू शकते. पुढची बातमी. उद्धव ठाकरे गटानं काल आपली उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर आता राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय ते आज जाहीर होणाऱ्या महायुतीच्या यादीकडे. महायुती आज उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे तेव्हा सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ते कोणत्या पक्षाच्या कोट्यात किती जागा जाणार याकडे. भाजपनं आतापर्यंत राज्यातील आपले 24 उमेदवार जाहीर केलेत. आता उर्वरित 24 जागा कोणाच्या कोट्यात जाणार हे पाहणं उत्सुक्याचं आहे. शिवसेनेनं 14 जागांवरती दावा केलाय तर राष्ट्रवादीला किती जागा मिळतात याकडे लक्ष असणार आहे. तर नव्यानंच महायुतीमध्ये सामील होणाऱ्या मनसे आणि जानकर या दोघांनाही किती आणि कुठल्या जागा मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. महायुतीमध्ये अनेक जागांवर 3ही पक्षातील उमेदवारांनी दावा केलाय आणि या जागेवरती कोण उमेदवार असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आणि यामध्ये 3ही पक्षांचे उमेदवार जागांवरती दावा करतायत. वाशिमच्या जागेवरती भावना गवळी की संजय राठोड, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरती नारायण राणे की किरण सामंत, तसंच उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये
पूनम महाजन की आशिष शेलार? कोल्हापुरातून संजय मंडलिक की समरजित सिंह घाटगे? आणि नाशिकमधून हेमंत गोडसे की छगन भुजबळ? दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर की मिलिंद देवरा? आणि छत्रपती संभाजीनगरातून भागवत कराड की संदीपान भुमरे? आणि बारामतीमधून सुनेत्रा पवार की महादेव जानकर? याची उत्सुकता आता जनतेला आहे. महायुतीमध्ये अशा अनेक जागा आहेत ज्यावरती तीनही पक्षांनी दावा केलाय. महायुतीमध्ये दक्षिण मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, मावळ, शिर्डी. दक्षिण मुंबईमध्ये तीनही पक्षांनी दावा केलाय. नाशिकमध्ये सुद्धा महायुतीतल्या तीनही पक्षांनी दावा केलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघावरती सुद्धा आणि कोल्हापुरात सुद्धा तीनही पक्षांनी आपापला दावा सांगितलाय. मात्र उमेदवार नेमका कोणाचा असणार याची उत्सुकता आहेच. तर ठाणे किंवा मावळ, शिर्डी या लोकसभा मतदारसंघात सुद्धा तीनही पक्षांनी दावा केलेला आहे. मात्र या तीन पक्षांपैकी कोणाचा नेमका उमेदवार ज्याला तिकीट मिळतं हे बघावं लागेल. महायुतीकडून शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बारामती, सातारा आणि हातकणंगले या जागेवरून वाद सुरू आहेत ज्यावरती तीनही पक्षांनी दावा केलाय. त्यामुळे तिकीट नेमकं कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मिळतं हे आपल्याला कळेलच. या जागा आपल्याकडे याव्यात यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबतच मनसेनं सुद्धा दावा केलाय. त्यामुळे या जागा कोणाकडे जातात हे आज उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईलच. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा आहे. वर्षावरच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली. लवकरच मिलिंद देवरा यांच्या नावाची घोषणा होईल असं सूत्रांकडून कळतंय. शिवसेनेकडून देवरांची उमेदवारी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. नुकताच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि वर्षावरच्या बैठकीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. आणि लवकरच देवरांच्या नावाची घोषणा होऊ शकते. आजच महायुतीची यादी येणार आहे. त्यामध्ये आपल्याला कळेलच दक्षिण मुंबईच्या जागेवर महायुतीचा उमेदवार कोण असेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्ली दौऱ्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. शिवसेना आणि मनसे विलिनीकरणाबाबत अफवा असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलं. तसंच महायुतीत मनसेची एंट्री होणार का याचा निर्णय राज ठाकरेच घेतील असं नितीन सरदेसाई म्हणाले. तीन जागा आम्ही मागितल्या होत्या त्याच्यावरती आता 2 जागेवरती चर्चा चालू आहे. त्याच्यावरती निर्णय पक्षप्रमुख घ्यायचा तो घेतील. प्रश्न ह्या मीडियामध्ये आलेल्या बातम्या आहेत. आम्हाला त्याची कोणतीही कल्पना नाही. जर कल्पना असेल तर त्या प्रमुखांना त्याची कल्पना असेल. ज्यावेळेला त्या आमच्यापर्यंत येतील त्यावेळेला निश्चितपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील याची आपण खात्री बाळगू. नाही, या संदर्भातली जी काही माहिती आहे ती सन्माननीय राजसाहेबच तुम्हाला योग्य वेळी देतील. सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीमध्ये ठाण मांडून होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आणि उदयनराजे भोसलेंची बैठक झाली. या भेटीमध्ये साताऱ्याच्या जागेचा तिढा सुटल्याची माहिती मिळते. त्यानंतर काल उदयनराजे साताऱ्यात परतले. सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या शिरवळमध्ये आगमन होताच उदयनराजेंच्या समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केलं. विशेष म्हणजे उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये तिकीट फायनल झाल्याचं सांगितलं. दरम्यान उदयनराजे भोसले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. खासदार उदयनराजे हे दिल्लीवरून परत आल्यानंतर मोठ्या जल्लोषात खासदार उदयनराजेंचं स्वागत केलं जात आहे. उदयनराजे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारूयात. महाराज साहेब, हे तुमचं जल्लोषात स्वागत पाहून काय भावना आहेत तुमच्या? मन तर भारावून गेलंय, त्यात दुमत नाही. आणि गेले 30 वर्षापेक्षा जास्त मी 3 तप राजकारण केलं नाही, केलं तर संपन्न समाजकारण केलं आणि आज त्याची मला लोकांनी दिलेली पोच पावती आहे असं मी समजतो. स्वागत म्हणजे विरोधकांना उत्तर आहे का? नाही, मी एक लक्षात घ्या, पहिलं म्हणजे मी कोणालाच विरोधक समजत नाही. वैचारिक मतभेद असू शकतात म्हणजे ते विरोधक आहे असं मी समजत नाही.
एकूणच हे होते उदयनराजे भोसले यांनी सांगितलेलं आहे माझ्या कामाची की आज पोहोचपावती आहे आणि यांच्या ज्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलंय, सातारकरांनी स्वागत केलंय, याच्यामुळं मी भारावून गेल्याचं सुद्धा उदयनराजेंनी सांगितलंय. कॅमेरामॅन संदीप सामी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा. पुण्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानं नाराज असलेले विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली. कोंढव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्न सोहळा पार पडला आणि या कार्यक्रमात मोहिते पाटील आणि पवारांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात प्रामुख्यानं सांगली, भिवंडी, जालना यासोबतच काही जागांवरती तिढा होता. मात्र हा तिढा असतानाच बुधवारी सकाळी ठाकरे गटानं 17 उमेदवारांची आपली यादी जाहीर केली आणि महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तिढा निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारीचा शब्द दिला होता. ठाकरेंनी हा शब्द खरा ठरवत सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र सांगलीमध्ये उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेस नाराज आहे. सांगली हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे, त्यामुळे ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानं विश्वजित कदमांसह काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये हायकमांडच्या दारी गेलं. तर काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंवरती उघड नाराजी व्यक्त केली. कोल्हापुरी आमची हक्काची जागा होती. तिथे आम्ही साधारण 30 वर्षे ती जागा आम्ही लढतो आहोत. यावेळेला ती सिटिंग जागा होती, पण छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही. कोल्हापूरची जागा ही छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे ज्या पक्षातनं लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्याच्या वरिष्ठ तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडे ठरलं घेतलं होतं आणि शाहू महाराजांनी या ठिकाणी स्वतःहून हा काँग्रेस पक्ष निवडलेला आहे. त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालेलं आहे. म्हणून कोल्हापूरच्या बदले सांगलीचा प्रश्न उद्भवत नाही. तर येणाऱ्या दिवसात कळेलच सांगली संदर्भात काँग्रेस काय भूमिका घेतं. एक छोटासा ब्रेक इथे घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा. नमस्कार.